हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत आहात ना? मी पण खूप छान मजेत आहे. आज जरा ब्लॉग उशिरा सुरू केला आहे आणि त्यातल्या त्यात आज मला खूप कंटाळा आलेला आहे. माझं डोकं खूप दुखतंय. तर मला ब्लॉग करायची ॲक्च्युअली इच्छा नाही आहे. तर माझं डोकं खूप दुखतंय आणि माझे सर्व कामं आहेत ते पेंडिंग आहेत. म्हणजे फक्त स्वयंपाक झालेला आहे माझा, मुलांचा टिफिन वगैरे झाला आणि बाकी सगळे कामं पेंडिंग आहे. कारण माझं मनच नाही लागत आहे काम करायला. कारण डोकं माझं खूप दुखतं, खूप जास्त डोकं दुखतंय. बघूया आजचा दिवस कसा जातो. मला तर नाही वाटत आहे की माझा आजचा दिवस खूप छान जाईल. पण ठीक आहे, नवीन व्हिडिओ, नवीन सुरुवात, लागूया कामाला. हळूहळू हळूहळू मी माझी कामं करते आहे. माझं डोकं जरी दुखतंय तरी पण. आणि आता टाईम झालेला आहे माझा खाली जाण्याचा. म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणी खाली भेटणार आहोत. कारण आज आमची भिशी फुटणार आहे. तर भिशीसाठी आम्ही खाली जातो आहोत. आम्ही ज्या फ्रेंडशिप डेच्या दिवशीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तिच्यामध्ये जेवढ्या माझ्या मैत्रिणी होत्या तेवढ्या सगळ्याजणी आम्ही भिशीच्या ग्रुपमध्ये आहोत. तर आम्ही आत्ता सगळ्याजणी खाली भेटू, एक अर्धा तास मस्त गप्पा मारू आणि मग नंतर भिशी फोडू. तर बघूया आज कोणाची भिशी लागते आहे ते. आणि भिशी आमच्याशी खूप मोठी नाही आहे. आम्ही फक्त भिशी लावण्याचं कारण हे आहे की आम्हाला सगळ्यांना एकत्र येता आलं पाहिजे त्या निमित्ताने आणि थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या पाहिजे, म्हणून आम्ही भिशी सुरू केलेली आहे. खूप जास्त मोठी भिशी नाही आहे आमची. आमच्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत की त्या निमित्ताने भेटणं होतं आणि एकमेकांसोबत मस्ती करता येते. तर चला, झाला आहे तो टाईम खाली जाण्याचा आणि सगळ्यांसोबत गप्पा मारण्याचा. माझं डोकं इतकं दुखतं म्हणजे बिलकुल इच्छा नाही आहे, पण तरी पण मी जाणार आहे. आणि मैत्रिणींमध्ये गेल्याच्या नंतर सगळं विसरतं माणूस. गप्पा गोष्टींमध्ये दुखणं काही असेल सगळं विसरून जातं. तर चला जाते. वाटलं बरं थोडंसं, नाही तर डोकं खूप खूप जास्त दुखतंय. बघूया, जाऊया आणि बघूया कोण आहे आज लकी ज्यांची भिशी फुटणार आहे. तर बघा, अर्धे मेंबर जमा झालेत आमचे भिशी फोडण्यासाठी. बाकीचे मेंबर यायचेत, वाट बघतोय. मी आज ओळख करून देते जेवढे आहेत तेवढ्यांचे. ही आहे शिल्पाताई, ही आहे कांचन. हिला पहिले पण तुम्ही बघितलं, जिने आम्हाला चहा पार्टी दिली ती कांचन. वैशाली, श्वेता आणि ही मी. बाकीचे आहे की बाकीच्यांची पण ओळख करून देते. आमच्या बीसीची ऍडमिन आली बघा. बघा ह्यांची जबरदस्त एंट्री. बीसीची ऍडमिन आली बाबा, सुचिता. आणि ही आहे मागे सुप्रिया. अजून किती जण राहिले द्यायचे? झाले आता बाकी सुट्टीवर कोण येत आहे? आणखी कोण येत कॅन्सल झालं अजून कोणी झाले उडवायच्या ये. उडायला नाही पाहिजे चिकट्या. उडवायची गरजच नाही, हवा भरपूर. इथं उडवू ना, आम्ही उठतो. नाही, तीर काढून आणलं ना. पक्का पकडा. मग काय चला, कोण उडवतंय? उचलणार इधर का कोण करत? तूच कर ना. तुला दिसत चमकली. हे काय तसं काही नाही. तर चला बघूया कोण आहे लकी आज. बघा उचला कोणीतरी एक जण. घ्या कोणीतरी. उचल श्वेता. एकच काढायचं. ए बाई माझी काढ ग. बघा मला काय माहिती कोणाची, मी काढली फक्त. श्रुतिका. कृतिका. चला, आपला नंबर लागला नाही, चला घरी. तर माझं जेवण वगैरे सर्व काही झालं. मी खाली गेली होती मैत्रिणींसोबत, थोडं काम होतं म्हणून त्यांना भेटायला. तर तुम्ही माझ्या सर्व मैत्रिणींना भेटलाच आहात. सर्व नाही म्हणजे काही होत्या, त्यांना तुम्ही भेटला आहात. खूप छान आहेत माझ्या सर्व मैत्रिणी. आम्ही सगळ्यांनी खूप छान अशा गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर आम्ही आपल्या आपल्या घरी निघालो. आणि घरी आली, जेवण वगैरे केलं, भांडे वगैरे घासले आणि आत्ता मी लागलेली आहे माझ्या कामाला. आणि आज मला सेम जे मी आसन येल्लो आणि रेडमध्ये बनवलेलं आहे ते ऑरेंज आणि येल्लोमध्ये बनवायचं आहे. तर मी इथं ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि इथे येल्लो कलर घेतलेला आहे. तर आता हे बनवते.
तर आता मी तर करते माझं काम आणि मुलांना बसवलेलं आहे अभ्यासाला. जोपर्यंत मी हे काम करेल तोपर्यंत ते त्यांचा अभ्यास करतील, मग त्यांनाही डिस्टर्ब होणार नाही आणि मलाही नाही. आणि आज माझं प्लेस चेंज झालेलं आहे, कारण मी आज आलेली आहे निलेशांच्या जागेवरती, कारण ते गेलेले आहेत आज ऑफिसला. त्याच्यामुळे मग मुलांना मी तिकडे अभ्यासाला बसवलं आहे आणि मी इथं निलेश त्यांच्या वर्कप्लेसवरती बसली आज. तर चला पुन्हा बनवते देवांचं आसन. खूप सुंदर असं हे फूल. तर बऱ्याच जणांना ते आसन आवडलं आहे आणि मला बऱ्याच जणांनी मेसेज केले की खूप छान झालेले आहेत आसन, आणि 1-2 जणांनी मला ऑर्डरसुद्धा केले. तर खूप छान वाटलं मला की माझे व्हिडिओज बघून मला ऑर्डर्स भेटल्या. आणि जी मी पर्स दाखवली होती ती पर्स बघूनसुद्धा मला अजून 1-2 ऑर्डर्स आलेल्या आहेत. तर एक पर्सचीच आलेली आहे, पण त्यांचं कलर कॉम्बिनेशन अजून ठरलं नाही की कोणत्या कलरचं त्यांना हवी आहे ती पर्स. तर बघूया त्यांना कोणत्या कलरमध्ये ती पर्स हवी आहे. ज्या कलरमध्ये हवी असेल मी त्या कलरमध्ये त्यांना ती बनवून देईल. कंप्लीट करते आणि मग तुम्हाला भेटते. तर मी हे 4 कलरमध्ये बनवलेत. एक बनवले सनफ्लॉवर कलरमध्ये, म्हणजे जो हा मधला कलर तो ब्राऊन आणि बाजूने येल्लो कलरचं. दुसरं बनवलं आहे मी मध्ये रेड कलर, साईडने येल्लो कलरचं. तिसरं बनवलं आहे मी मध्ये पिंक आणि साईडला पीच कलरचं. आणि चौथं हे मी बनवलेलं आहे, हे आहे येल्लो आणि ऑरेंज कलरचं. तर हे रेडी आहे, कस्टमरची ऑर्डर होती तर मी हे बनवलेलं आहे. तर हे खूप छान दिसतात. तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणाला जर गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही हे असं आसन त्यांच्या देवांसाठी बनवून गिफ्ट करू शकता आहात. त्यानंतर तुम्हाला रिटर्न गिफ्ट पण काही द्यायचं असेल, काही प्रोग्राम असतात आपल्या घरामध्ये, त्यावेळेला जर तुम्हाला काही रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल त्यावेळेससुद्धा हे एक ऑप्शन खूप छान आहे गिफ्ट देण्यासाठी. आता याच्यात एक आहे की तुम्ही हे ॲज अ आसनही वापरू शकता, ॲज अ डेकोरेशन पीसही वापरू शकतात, ॲज अ किचनही वापरू शकतात. याला किचन लावलं की हे किचनसुद्धा बनवू शकतं. तर ह्या फ्लॉवरची प्राईस आहे 30 रुपये. तुम्ही कोणत्याही कलरमध्ये कस्टमाइज करून घेऊ शकता. जसं ह्या मॅडमांनी बनवून घेतलेलं आहे येल्लो आणि ऑरेंज कलरमध्ये, तसं तुम्हाला हवं त्या कलरमध्ये तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता आहात. आणि ह्यांना ऑर्डर कसं करायचं आणि कुरिअर चार्जेस कसे असतील हे माझ्या पहिलेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही तिथं जाऊन बघा की मी तिथं डिटेलमध्ये सांगितलं आहे की तुम्हाला कुरिअर चार्जेस वगैरे किती कसे काय पडतील. आणि ह्याच्यामध्ये एक ऑफर ठेवलेली आहे मी. जर तुम्ही 12 पीस मागवले तर 1 पीस तुम्हाला ऑफरमध्ये भेटेल. 12 पीसपेक्षा कमी जर तुम्ही ऑर्डर केलं तर तुम्हाला काहीच ऑफर भेटणार नाही. पण जर 12 पीस तुम्ही ऑर्डर केले तर 1 पीस माझ्याकडनं तुम्हाला ॲज अ गिफ्ट राहणार आहे. आता नेक्स्ट ह्याच कस्टमरची ऑर्डर आहे, ती म्हणजे हे टुलिप जे आसन आहे, हे बघा, हे टुलिप आसन जे आहे ते त्यांना बनवून द्यायचं आहे. सेम कलरमध्ये त्यांना हवं आहे. तर आता हे बनवायला घेते मी. तर हे बघा, जे लोटस फ्लॉवरचं आसन आहे त्याचा बेस बनवून झालेला आहे. आता याला मला बनवायचे आहेत पिंक कलरचे फ्लॉवर्स. तर हा पिंक कलर मी याच्यासाठी यूज करणार आहे. फ्लॉवर जे बाजूचे टुलिप्स फ्लॉवर्स आहेत ते बनवण्यासाठी. तर चला ते बनवून घेते. हे बघा, फ्लॉवर बनवण्यासाठी मी पहिले इथं लिव्स बनवते आहे फ्लॉवरचे, ग्रीन कलरचे. तर हे बघा, व्हाईट कलरच्या साईडने ग्रीन कलरची अशी बॉर्डर मी करून घेतलेली आहे. हे आहे टुलिप्सचे लिव्स. ठीक आहे. आता ह्याच्यावरती येणार आहे पिंक कलरचे टुलिप्स. तर चला ते बनवायला घेते मी. तर हे बघा, हे रेडी आहे माझं टुलिप फ्लॉवरवालं आसन. तर मस्त ऑफ व्हाईट कलर आहे, ग्रीन कलर आणि पिंक कलरचे टुलिप्स घेतलेले आहेत.
सुंदर दिसतंय ना कलर कॉम्बिनेशन. तर हे माझं रेडी झालेलं आहे. तर मी याचा धागा कट करून घेते. खूप सुंदर झालेलं आहे, खूप सुंदर झालेलं आहे. हे बघा, दिसतंय तुम्हाला? वाव, याची फिनिशिंग करायची आहे. हे फिनिशिंग करावी लागेल, पण आत्ता जस्ट बनवले मी. आणि फिनिशिंग बघा तुम्ही, किती सुंदर बनलं आहे ना. वाव, हा एक पॅटर्न आहे आणि हा एक पॅटर्न आहे. तर हा पर्पल असा कोणताही कलर हवा असेल ना तरी तुम्हाला करून भेटेल. हे किती सुंदर झालं आहे. वाव, खूप सुंदर झालेलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर प्लीज मला कमेंट्स करा. आणि तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडलवरती म्हणजेच द निलिमा थ्रेड्सवरती जाऊन तुम्ही याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि मला ऑर्डर करू शकता आहात. जर तुम्ही 12 पीस घेतले तर 1 पीस तुम्हाला त्यावरती फ्री गिफ्ट भेटेल. आणि याची प्राईस आहे 60 रुपये पर पीस. एका पीसचे 60 रुपये आहेत. आणि ह्यात जर तुम्ही अजून थोडं मोठं बनवून घेतलं तर ते तुम्हाला 100 रुपयाला 1 पीस जाईल. जर तुम्ही ते 6 पीस घेतले तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट करून देईल. आणि जर 12 पीस घेतले तर 1 फ्री देईल. आणि ते तुम्ही ॲज अ कोस्टल म्हणून सुद्धा यूज करू शकता आहात तुमच्या डायनिंग टेबलवरती, डेकोरेशनसाठी, फ्लॉवर पॉटच्या खाली ठेवण्यासाठी. याच्यात भरपूर प्रकारचा यूज होऊ शकतो. तर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की मला ऑर्डर करा इंस्टाग्रामवरती जाऊन. तर माझं एक ट्युलिप आसन आणि एक फ्लॉवरवालं आसन रेडी आहे, बनवून झालेलं आहे. आता यांचं माझं एक लोटसचं आसन बनवायचं बाकी आहे. ते आता पॉसिबल झालं तर मी आजच बनवेल, नाही पॉसिबल झालं तर मग मी उद्या सर्वात पहिले ते बनवायला. तर हे 2 तर खूप छान झालेले आहेत. कलर कॉम्बिनेशन कसे वाटतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंट्स करा नक्की. आणि आता वाजले आहेत 6 आणि आता टाईम झालेला आहे घरातल्या कामांचा. तर आता मी घरातले कामं सुरू करते. जर वेळ भेटला तर लोटस फ्लॉवर मी नक्की बनवेल, नाही भेटला तर मग मी उद्या बनवेल. तर माझा स्वयंपाक झालेला आहे बनवून. मी आज स्वयंपाकात बनवलेली आहे खिचडी आणि खिचडीसोबत खायला बनवलेल्या आहेत मी अळूच्या वड्या. अळूच्या वड्याची रेसिपी येईल लवकरच उद्या परवामध्ये, तर ती रेसिपी नक्की बघाल. साध्या सिंपल पद्धतीने मी अळूच्या वड्या बनवल्या आहेत. तर आत्ता जेवणामध्ये मी बनवलेल्या आहेत अळूच्या वड्या. हे बघा, मस्त मस्त खूप दिवसानंतर मी अळूच्या वड्या मस्त गरमागरम खिचडी. मुलांची वाट बघते आहे, मुलं आले की आम्ही लगेच गरमागरम जेवण करू. तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, भांडे वगैरे घासून झालेत, मुलं आणि लिलेश TV बघता आहेत. तर आजचा दिवस माझा खूप छान गेला. मैत्रिणींसोबत छान गप्पा वगैरे मारल्या, बिशी फोडली. आमच्या मैत्रिणीची बिशी लागली श्रुतिकाची. तर बघूया पुढच्या महिन्यात कोणाची लागते. ह्या महिन्यात तर तिची लागली. श्रुतिका, तुला कॉंग्रॅच्युलेशन. आणि आज मी माझं क्रोशाचं थोडंसं काम केलं. अजून एक आसनचा प्रकार बनवला, तो पण खूप छान दिसतोय. तोही तुम्ही ऑर्डर करू शकता आहात. ऑर्डर कसा करायचा, ऑर्डरची काय प्रोसेस आहे ते मागच्या व्हिडिओजमध्ये आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता आहात. आणि हा होता माझा आजचा दिवस, आजचा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट्सही करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला ब्लॉग्स आवडत आहेत की नाही, किंवा माझं काय चुकलं आहे म्हणून. तर तुम्हाला कमेंट्स पण नक्की करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमचं एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण मला माझी फॅमिली मोठी करायची आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.